इयत्ता 7वी मध्ये आपण सरळ व्याज म्हणजे सिंपल इंटरेस्ट ही संकल्पना अभ्यासलेली आहे. वी हॅव लर्न्ड अबाउट द फॉर्म्युला फॉर फाइंडिंग द सिंपल इंटरेस्ट अँड दॅट फॉर्म्युला इज I is equal to PNR divided by 100. हा एक सरळ व्याज शोधण्याचं एक सूत्र इयत्ता 7वी मध्ये अभ्यासलेलं आहे. I stands for interest किंवा सरळ व्याज. P means principal म्हणजे मुद्दल. N means number of years म्हणजे एकूण वर्ष and R means rate of the interest at PCPA. Rate of interest म्हणजे सरळ व्याजाचा दर. PCPA याचा अर्थ आहे पर सेंट पर ॲनम. त्याला मराठीमध्ये आपण दर साल दर शेकडा. ज्या दराने त्या मुद्दलावरती आपण व्याज आकारणी करतो त्या दराला रेट ऑफ इंटरेस्ट ॲट PCPA असं म्हटलं. हा एक फॉर्म्युला आपण आता 7वी मध्ये अभ्यासलेला आहे. या फॉर्म्युला बरोबरच आपण आणखी एक फॉर्म्युला अभ्यासलेला आहे तो म्हणजे अमाऊंटचा. अमाऊंटला मराठीमध्ये रास असं म्हटलं जातं. रासचं सूत्र आहे रास बरोबर मुद्दल अधिक व्याज. इंग्लिशमध्ये त्याला आपल्याला म्हणता येईल अमाऊंट इज इक्वल टू प्रिन्सिपल प्लस इंटरेस्ट अँड अमाऊंट इज डिनोटेड बाय आय. याच पद्धतीनं इयत्ता 8वी मध्ये आपण कंपाऊंड इंटरेस्ट ही नवीन संकल्पना अभ्यासणार आहोत ज्याला मराठीमध्ये चक्रवाढ व्याज असं म्हटलं जातं. कंपाऊंड इंटरेस्टचा जो फॉर्म्युला आहे तो फॉर्म्युला आहे ए इज इक्वल टू पी इन ब्रॅकेट 1 प्लस आर अपॉन 100 होल स्क्वेअर. यामध्ये ए म्हणजे अमाऊंट, आय म्हणजे इंटरेस्ट असणार आहे, पी म्हणजे प्रिन्सिपल असणार आहे म्हणजे मुद्दल आणि आर म्हणजे रेट ऑफ इंटरेस्ट असणार आहे. विद्यार्थी मित्रांनो, सरळ व्याज आणि चक्रवाढ व्याज याच्यामध्ये नेमका डिफरन्स काय आहे? व्हॉट इज द डिफरन्स बिटवीन सिंपल इंटरेस्ट अँड कंपाऊंड इंटरेस्ट? तर सिंपल इंटरेस्ट जे आहे म्हणजे सरळ व्याज जे आहे त्यामध्ये प्रतिवर्षी मुद्दल ही कॉन्स्टंट असते, ती बदलत नाही. एखाद्या बँकेमध्ये जर आपण ठराविक दराने काही रक्कम आपण जर बँकेमध्ये ठेवली असेल तर त्या रकमेवरती प्रतिवर्षी आपल्याला बँकेने ठरवून दिल्याप्रमाणे आपल्याला काही रेटने आपल्याला व्याज मिळत असतं. दरवर्षी ती जी अमाऊंट आहे किंवा ती जी रक्कम आहे आपली मुद्दल आहे ती मुद्दल आहे तितकीच राहते. परंतु कंपाऊंड इंटरेस्ट मध्ये मात्र पहिल्या वर्षी ठेवलेली जी रक्कम आहे ती रक्कम आपली मुद्दल असते. पहिल्या वर्षी मिळालेलं जे व्याज आहे ते व्याज दुसऱ्या वर्षी त्या मुद्दलामध्ये मिळून आपली मुद्दल बदलते म्हणजेच वाढते. दरवर्षी मिळणारं जे व्याज आहे ते व्याज मुद्दलीमध्ये मिळवल्यामुळे मुद्दल दरवर्षी वाढत जाते आणि मग वाढलेल्या मुद्दलीवरती आपल्याला व्याज आकारणी केली जाते. ही जी संकल्पना आहे याला म्हटलं जातं मराठीमध्ये चक्रवाढ व्याज किंवा कंपाऊंड इंटरेस्ट. त्याचा फॉर्म्युला जो आहे तो असणार आहे ए इज इक्वल टू पी इन ब्रॅकेट 1 प्लस आर अपॉन 100 होल स्क्वेअर. या फॉर्म्युल्यावरती आधारित आपण प्रॅक्टिस सेट 14.1 मधील एक्झाम्पल सॉल्व्ह करणार आहोत जे अतिशय सोपे आहे. फक्त ह्या संकल्पना ज्या आहेत त्या संकल्पना आपल्याला समजणं गरजेचं आहे. म्हणजे ए स्टँड्स फॉर अमाऊंट, पी स्टँड्स फॉर प्रिन्सिपल, आर स्टँड्स फॉर रेट ऑफ इंटरेस्ट अँड आय स्टँड्स फॉर इंटरेस्ट म्हणजेच व्याज. Lesson number 14, compound interest. Let's recall. A person takes a loan from institutes like bank or Patpedi with fixed rate of interest. After stipulated time, he repays the loan with some more money, right? We have to pay some extra amount. The additional money paid is called interest, right? You all know about this. We have learned the formula for finding the interest. I is equal to PNR upon 100. In this formula, I is interest, P is principal, N is number of years and R is rate of interest at PCPA. What is mean by PCPA? Per sec per annum means annual percentage. Yes. So this is how the simple interest is calculated. Now let's discuss solved examples. First one, find a compound interest if rupees 4,000 are invested for 3 years at the rate of 12.5% per annum. Here P is equal to 4,000, R is equal to 12.5%
and n is 3 years. So, how to calculate compound interest? See, for that, first of all, we have to calculate amount. So, here we have to use formula A is equal to P into 1 plus R upon 100 raised to N. This formula we have to use, which is equal to P. P means what? Principal, which is 4,000, right? So, plus R is what? 12.5 and N is 3 years upon, why we have to take 1000 here? Because just to remove this point will multiply by 10 here. So in denominator also will multiply by 10. So it will become 125 upon 1000, right? Earlier it was 100, and to remove this point we will multiply by 10 in numerator as well as denominator. Okay. So next is A is equal to 4000 into 1125. Yes, we'll solve this, right? So here we will get 1125 upon 1000 raised to 3 is equal to, now 4000 into 9 upon 8. We'll solve this, okay, raised to 3. So final answer is 5695.31 rupees. Compound interest after 3 years is equal to I. I is what? Compound interest, and formula is amount minus principal. Now this is amount and principal is 4000. So 5695.31 minus 4000 is equal to 1695.31 rupees. We have to use this formula to calculate amount, and then to calculate compound interest, amount minus principal, this formula we have to use. Okay. So let's start practice set 14.1. फर्स्ट क्वेश्चन आहे फाइंड अमाउंट अँड द कंपाऊंड इंटरेस्ट. म्हणजे आपल्याला रास आणि चक्रवाढ व्याज जे आहे ते शोधायचं आहे, आणि एक टेबल आपल्याला या ठिकाणी दिलेलं आहे. या टेबलमध्ये आपल्याला 3 एक्झाम्पल्स दिलेले आहेत. फर्स्ट कॉलम इज नंबर ऑफ अनुक्रम नंबर आहे. देयर आर 3 एक्झाम्पल्स. प्रिन्सिपल हा सेकंड कॉलम आहे. त्यानंतर रेट PCPA दॅट मीन्स % पर एनम, दर साल दर शेकडा हा व्याज आकारण्याचा दर आहे. अँड ड्युरेशन दॅट मीन्स पिरियड 2 years 3 years अँड 2 years. यामध्ये आपण एक्झाम्पल्स सॉल्व्ह करून घेऊया. फर्स्ट एक्झाम्पल मध्ये आपल्याला या ठिकाणी काय दिले पहा. प्रिन्सिपल इज गिवन 2000 रुपीज, रेट ऑफ इंटरेस्ट इज 5% अँड नंबर ऑफ इयर्स इज 2 years. आता या मुद्दलीसाठी 5% दराने 2 वर्षांसाठीचा आपल्याला अमाऊंट शोधायची आहे आणि कंपाऊंड इंटरेस्ट शोधायचे आहे. आपल्याकडे अमाऊंटचा फॉर्म्युला आहे. अमाऊंट इज इक्वल टू प्रिन्सिपल इंटू 1 प्लस R अपॉन 100 रेज टू कॅपिटल N दॅट मीन्स नंबर ऑफ इयर्स. आता या ठिकाणी आपल्याला प्रिन्सिपल माहिती आहे, रेट माहिती आहे आणि नंबर ऑफ इयर्स माहिती आहे. या व्हॅल्यूज आपण या फॉर्म्युल्यामध्ये टाकणार आहोत. दॅट मीन्स वी गेट A इज इक्वल टू 2000 इंटू 1 प्लस 5 डिवाइडेड बाय 100 होल स्क्वेअर. या ठिकाणी जर आपण तिरकस गुणाकार केला तर 100 इंटू 1 दॅट मीन्स 100 प्लस 5 दॅट मीन्स 105 डिवाइडेड बाय 100. या ठिकाणी या दोन फ्रॅक्शनचा जो क्रॉस मल्टिप्लिकेशन करून आपल्याला आन्सर मिळणार आहे ते असणार आहे 105 अपॉन 100. दॅट मीन्स A इज इक्वल टू 2000 ॲज इट इज. या दोघांची जी ॲडिशन आहे ते ॲडिशन असणार आहे 105 डिवाइडेड बाय 100 रेज टू 2. आता या दोघांना आपण 5 ने डिवाइड करू शकतो. सिम्प्लिफाय करूया. दॅट मीन्स वी गेट A इज इक्वल टू 2000 इंटू इफ वी डिवाइड 105 बाय 5 वी गेट 21 अँड 100 डिवाइडेड बाय 5 इट इज 20 होल स्क्वेअर. आता या ठिकाणी पहा, या फ्रॅक्शनचा स्क्वेअर आहे म्हणून हे मांडताना आपण कसं म्हणूया. A इज इक्वल टू 2000 इंटू स्क्वेअर असल्यामुळे यांचा आपण 2दा गुणाकार मानला 21 इंटू 21 डिवाइडेड बाय 20 इंटू 20. आता या ठिकाणी पहा, आपण सिम्प्लिफाय करून घेऊयात. 21 जार 20 21 जार 20 दॅट मीन्स इथं 20 ने जेव्हा आपण 2000 ला डिवाइड करू त्यावेळेस आन्सर असणार आहे 100 आणि 100 ला आपण 20 ने डिवाइड केल्यानंतर उत्तर असणार आहे 5. म्हणजे या ठिकाणी आपल्याला नेक्स्ट स्टेपला मिळेल A इज इक्वल टू 5 इंटू 21 इंटू 21.
आणि यांचा प्रोडक्ट जो आहे तो प्रोडक्ट आहे ₹22,205. दिस इज द अमाऊंट. म्हणजे 2,000 रुपये मुद्दलीवरती 5% दराने 2 वर्षांची जी रास आहे ती रास आपल्याला मिळणार आहे 2,205 रुपये. मग यामध्ये मुद्दल जी होती ती आपली मुद्दल किंवा प्रिन्सिपल 2,000 होती. आपल्याला या ठिकाणी अमाऊंट मिळालेली आहे, परंतु कंपाऊंड इंटरेस्ट शोधायचा आहे. यातील जी वाढीव रक्कम आहे ती कंपाऊंड इंटरेस्ट असणार आहे आणि त्याचा फॉर्म्युला जो आहे कंपाऊंड इंटरेस्ट इज इक्वल टू अमाऊंट मायनस प्रिन्सिपल. या फॉर्म्युलाचा आपण या ठिकाणी उपयोग करूयात. कंपाऊंड इंटरेस्ट इज इक्वल टू अमाऊंट मायनस प्रिन्सिपल. दिस इज द अमाऊंट. दॅट मीन्स 2,205 minus 2,000. That means ₹205. It is the compound interest and amount is 2,205 rupees. हे आपला आन्सर असणार आहे. विद्यार्थी मित्रांनो, आता यातील आपण थर्ड एक्झाम्पल या ठिकाणी घेऊयात. सेकंड एक्झाम्पल तुम्ही सराव म्हणून कोणी सोडू शकता. फक्त या ठिकाणी नंबर ऑफ इयर्स हे 3 आहेत. म्हणजे या स्टेपला तुम्हाला इथं जसं आपण स्क्वेअर असल्यामुळे दोनदा मल्टिप्लिकेशन घेतलेलं आहे, त्यावेळी या एक्झाम्पलमध्ये मात्र या ठिकाणी आपल्याला 3 वेळा त्या आलेल्या फ्रॅक्शनचा प्रोडक्ट घ्यावा लागणार आहे. थर्ड एक्झाम्पल आपण या ठिकाणी पाहूयात. थर्ड एक्झाम्पल आहे प्रिन्सिपल इज 4,000, रेट ऑफ इंटरेस्ट इज 7.5% and number of years is 2. Again, the formula for the amount is equal to principal into 1 plus rate divided by 100 raised to n. यामध्ये आपण प्रिन्सिपल जे आहे ते 4,000 रिप्लेस करणार आहोत. रेट हा 7.5 आहे आणि नंबर ऑफ इयर्स 2 आहेत. हे आपण किमती या फॉर्म्युलामध्ये ठेवूयात. वी गेट a is equal to 4,000 into 1 plus 7.5 divided by 100 whole square. जसं आपण पाठीमागच्या एक्झाम्पलमध्ये क्रॉस मल्टिप्लिकेशन करून यांची ऍडिशन केली होती. 100 गुणिले 1 म्हणजे 100 अधिक 7.5 म्हणजे 107.5 हा आपल्याला वरती फ्रॅक्शन मिळणार आहे. डिवाइडेड बाय 100 मिळणार आहे. दॅट मीन्स a इज इक्वल टू 4,000 इंटू 107.5 डिवाइडेड बाय 100 होल स्क्वेअर. या ठिकाणी हा जो डेसिमल पॉईंट आहे तो डेसिमल पॉईंट घालवण्यासाठी आफ्टर डेसिमल पॉईंट देर इज अ 1 डिजिट. म्हणून या ठिकाणी आपण न्यूमरेटरला 10 ने आपण मल्टिप्लाय करूयात आणि ज्यावेळी आपण न्यूमरेटरला 10 ने मल्टिप्लाय करतो त्यावेळी मूल्य चेंज होऊ नये, व्हॅल्यू चेंज होऊ नये म्हणून डिनॉमिनेटर सुद्धा आपण 10 ने मल्टिप्लाय करूयात. वरती जर आपण 10 ने गुणलं तर वरती गुणाकार आहे 1,075 आणि खाली 10 ने गुणल्यानंतर आपल्याला 100 into 10 दॅट मीन्स 1,000 मिळणार आहे. दॅट मीन्स वी गेट a इज इक्वल टू 4,000 इंटू 1,075 डिवाइडेड बाय 1,000 होल स्क्वेअर. आता या ठिकाणी पुन्हा आपण 25 ने या ठिकाणी डिवाइड करू शकतो. जर आपण 25 ने डिवाइड केलं आणि हा जर फ्रॅक्शन आपण सिम्प्लिफाय केला तर आपल्याला मिळेल a इज इक्वल टू 4,000 इंटू 43 डिवाइडेड बाय 40 होल स्क्वेअर. म्हणजे 1075 ला आपण 25 ने मल्टिप्लाय केल्यानंतर डिवाइड केल्यानंतर 43 हा आपला भागाकार येणार आहे आणि 1000 ला 25 ने डिवाइड केल्यानंतर 40 असा आन्सर आपल्याला मिळणार आहे. या ठिकाणी स्क्वेअर असल्यामुळे 43 into 43 करावं लागेल आणि खाली मात्र 40 into 40 करावं लागेल. दॅट मीन्स वी गेट 4,000 into 43 into 43 डिवाइडेड बाय 40 into 40. इथे 40 1 जार 40 40 1 जार 40 म्हणजे या 40 ने जेव्हा आपण 4,000 ला भागू त्यावेळेस या ठिकाणी आन्सर येणार आहे 100. आणि या ठिकाणी 40 आणि 100 यांना जर आपण 5 ने डिवाइड केलं तरी आपल्याला उत्तर मिळणार आहे 20 ने डिवाइड केलं तर या ठिकाणी 5 आणि इथे मात्र 2 शिल्लक जातील. म्हणजे या ठिकाणी आपण सिम्प्लिफाय करून 5/2 मिळाले. 43 into 43 ॲज इट इज. आता या सगळ्यांना आपण सिम्प्लिफाय करूयात. a इज इक्वल टू या दोघांच्या प्रोडक्टला जर आपण 2 ने डिवाइड केलं तर आपला आन्सर असणार आहे अमाऊंट इज इक्वल टू ₹4,622.5. हे जनरल कॅल्क्युलेशन आहे. सगळ्यांचं मल्टिप्लिकेशन प्रॉडक्ट घेऊन त्याला आपण 2 ने मल्टिप्लाय करायचं. दिस इज द अमाऊंट. नाव प्रिन्सिपल for this example is 4,000 and amount is 4,622.5. याचा अर्थ ही जी एक्स्ट्रा या ठिकाणी अमाऊंट आलेली आहे ती अमाऊंट असणार आहे कंपाऊंड इंटरेस्ट. मग त्यासाठी जो फॉर्म्युला आहे तो आपल्याला माहिती आहे. कंपाऊंड इंटरेस्ट इज इक्वल टू अमाऊंट मायनस प्रिन्सिपल अँड अमाऊंट इज 4,600 अँड या ठिकाणी थोडंसं इंटरचेंज झालेलं आहे. 4,622.5 मायनस 4,000 असं आपल्याला या ठिकाणी घ्यायचं आहे. या ठिकाणी थोडंसं करेक्शन आपण या ठिकाणी करून घेऊयात. ह्या ज्या अमाऊंट आहे त्या अमाऊंट आपल्या या ठिकाणी इंटरचेंज झालेल्या आहेत. त्या अमाऊंट आपण या ठिकाणी करेक्ट करून घेऊयात. 4,622.5 minus 4,000 and answer or subtraction of these two amounts is ₹622.5. This is the amount of
कंपाऊंड इंटरेस्ट, म्हणजे हे चक्रवाढ व्याज असणार आहे आणि ही आपली अमाऊंट असणार आहे. हे जे सेकंड एक्झाम्पल आहे, हे सेकंड एक्झाम्पल तुम्ही सराव म्हणून घरी सोडवू शकता. याच प्रॅक्टिस सेटमध्ये आपल्याला काही वर्ड प्रॉब्लेम्स दिलेले आहेत. सेकंड एक्झाम्पल जे आहे ते यामध्ये आहे, Samir Rao has taken a loan of rupees 12,500 at the rate of 12 PCPA, that means percent per annum, for 3 years. If the interest is compounded annually, then how many rupees should he pay to clear his loan? म्हणजे समीर राव यांनी 12,500 रुपयांचं कर्ज घेतलेलं आहे आणि त्या कर्जाचा चक्रवाढ व्याजाचा जो दर आहे तो दर असणार आहे 12% पर एनम, आणि हे कर्ज त्याने 3 वर्षांसाठी घेतलेलं आहे. तर 3 वर्षांनंतर त्यांना हे कर्ज पूर्णपणे फेडण्यासाठी किती रुपये रक्कम भरावी लागेल, म्हणजे या ठिकाणी आपल्याला अमाऊंट शोधायची आहे. या ठिकाणी दिलेल्या बाबी ज्या आहेत ते आपण लिहून घेऊयात. प्रिन्सिपल इज 12,500 रुपीज, रेट इज 12% and number of years is 3. Now formula for amount is A is equal to P in bracket 1 plus R upon 100 raised to N. Now replace P by 12,500, R by 12 and N by 3. We get A is equal to 12,500 in bracket 1 plus 12 upon 100 raised to 3. इथे आपण क्रॉस मल्टिप्लिकेशन करून ऍडिशन करूयात. जर ऍडिशन केली तर 100 into 1 that means 100 plus 12 that means 112 divided by 100 हे आपलं या ठिकाणी फ्रॅक्शन सिम्प्लिफिकेशन येणार. दॅट मीन्स A is equal to 12,500 into 112 divided by 100 raised to 3. याला आपण जर सिम्प्लिफाय केलं आणि जर आपण याला 4 ने डिवाइड केलं तर आपल्याला आन्सर मिळणार आहे A is equal to 12,500. 112 ला आपण 4 ने डिवाइड केलं तर या ठिकाणी तो जो भागाकार आहे तो येणार आहे 28 आणि 100 ला 4 ने डिवाइड केल्यानंतर कोशंट म्हणजे भागाकार येणार आहे 25 होल क्यूब. आता या ठिकाणी क्यूब असल्यामुळं 28 into 28 into 28 हे आपल्याला न्यूमरेटर मध्ये करावं लागेल आणि खाली 25चा 3 टाइम्स आपल्याला प्रॉडक्ट घ्यावं लागेल. दॅट मीन्स वी गेट A इज इक्वल टू 12,500 into 28 into 28 into 28 divided by 25 into 25 into 25. या 25 ना आपल्याला 12,500 डिवाइड करता येईल. 25 1 जार 25, 25 5 जार 125 आणि 0 ॲज इट इज. म्हणजे या ठिकाणी हा जो भागाकार असणार आहे तो भागाकार असणार आहे 500. 500 ला आपण जेव्हा 25 या 25 डिवाइड करू, 25 1 जार 25, 25 2 जार 50 अँड 0 ॲज इट इज. दॅट मीन्स इथे 20 येणार आहे आणि हा 20 आणि हा 25 यांना जर आपण 5 डिवाइड केलं तर या ठिकाणी 4 शिल्लक राहतील. दॅट मीन्स 4 into 28 into 28 into 28 आणि इथं 25 ला आपण 5 डिवाइड केल्यानंतर 5 येणार आहे. या ठिकाणी फक्त मी कॅन्सलेशन दाखवलेलं नाही, सिंपल आपण कॅल्क्युलेशन करतो आहोत, त्याला सिम्प्लिफाय करतो आहोत. आता जर आपण या ठिकाणी सगळ्यांचा प्रोडक्ट घेतला तर तो प्रोडक्ट घेऊन जर आपण त्याला 5 ने डिवाइड केला तर आपल्याला मिळणार आहे A इज इक्वल टू रुपीज 17,561.60 रुपीज ही अमाऊंट असणार आहे व्याजासह. अमाऊंट मीन्स प्रिन्सिपल प्लस इंटरेस्ट, म्हणजे यामध्ये प्रिन्सिपल आहे घेतलेलं त्यांनी जे लोन आहे ते 12,500 रुपयांचं लोन आहे आणि त्यावर 3 वर्षांसाठीचं 12% प्रमाणे जे व्याज असणार आहे ते व्याज असणार आहे. याच्यावरची वाढीव जी रक्कम आहे ती म्हणजे 5,061.60 रुपीज हे त्याचं व्याज असणार आहे. म्हणजे समीर रावांना त्यांचं कर्ज नील करण्यासाठी, क्लिअर करण्यासाठी एकूण रक्कम जी आहे ती रक्कम भरावी लागणार आहे 17,561.60 रुपीज. हे सिंपल असे एक एक्झाम्पल आहे. आपला फॉर्म्युला लक्षात असेल, त्यामध्ये आपल्याला दिलेल्या ज्या बाबी आहेत त्या बाबी व्यवस्थित लिहिता आल्या आणि कॅल्क्युलेशन काळजीपूर्वक केले की ही एक्झाम्पल साठीची सोपी आहे. लास्ट एक्झाम्पल आहे यामध्ये, टू स्टार्ट अ बिझनेस शलाका हॅज टेकन अ लोन ऑफ रुपीज 8,000 ॲट द रेट ऑफ 10.5 PCPA. आफ्टर 2 years हाऊ मच कंपाऊंड इंटरेस्ट विल सी हॅव टू पे. म्हणजे या एक्झाम्पलमध्ये शलाकाने काही व्यवसाय सुरू करण्यासाठी 8,000 रुपयांचं कर्ज घेतलेलं आहे 10.5% म्हणजे रेट जो आहे तो 10.5% आहे 10.5 PCPA. तर 2 वर्षांनंतर त्यांना किती कंपाऊंड इंटरेस्ट भरावा लागेल असा प्रश्न आपल्याला विचारलेला आहे. मग गिवन थिंग्स आहेत ते आपण या ठिकाणी लिहून घ्या. प्रिन्सिपल इज 8,000 रुपीज. नाव नंबर ऑफ इयर्स इज 2 years and rate is 10.5
That means 10 into 2 is 20 plus 1 21 divided by 2 that means 10.5 PCPA. म्हणजे या ठिकाणी आपण हा जो व्यवहारी अपूर्णांक आहे त्याचं सिंपल फ्रॅक्शन मध्ये कन्वर्जन केलेलं आहे. 10 into 2 20 plus 1 that means 21 divided by 2 आणि 21 ला आपण जर 2 ने डिवाइड केलं तर 10.5 म्हणजे 10 and half हा आपला रेट ऑफ इंटरेस्ट असणार आहे. या व्हॅल्यूज आपण अमाऊंटचा जो फॉर्म्युला आहे त्यामध्ये ठेवूयात. अमाऊंट इज इक्वल टू P into 1 plus R divided by 100 whole square whole raised to n. Replace P by 8000, R by 10.5 and n by 2. या ठिकाणी आपण रिप्लेस करूयात, यांच्या व्हॅल्यू ठेवूयात. दॅट मीन्स वी गेट A इज इक्वल टू 8000 इन ब्रॅकेट 1 प्लस 10.5 डिवाइडेड बाय 100 रेज टू 2. पुन्हा या ठिकाणी आपण क्रॉस मल्टिप्लिकेशन करून ऍडिशन करूया. 100 into 1 इट इज 100 प्लस 10.5 दॅट मीन्स 110.5 अपॉन 100 होल स्क्वेअर असं आपल्याला आन्सर मिळेल. दॅट मीन्स A इज इक्वल टू 8000 इंटू 110.5 डिवाइडेड बाय 100 रेज टू 2. आता या ठिकाणी डेसिमल पॉईंट नंतर पुन्हा 5 आहे. तो डेसिमल पॉईंट आपल्याला घालवायचा असेल तर आपण न्यूमरेटरला 10 ने मल्टिप्लाय करणार आहोत आणि ज्यावेळी आपण न्यूमरेटरला 10 ने मल्टिप्लाय करतो त्याचवेळी आपल्याला डिनोमिनेटरला सुद्धा 10 नेच मल्टिप्लाय करावं लागेल. म्हणजे या ठिकाणी या दोघांचा जो 10 आणि 110.5 चा जो प्रॉडक्ट आहे तो येईल 1105 आणि खाली मिळतील आपल्याला 1000. दॅट मीन्स वी गेट A is equal to 8000 into 1105 divided by 1000 whole square. या ठिकाणी आपण 5 ने डिवाइड करून घेऊयात म्हणजे हा फ्रॅक्शन सिम्प्लिफाय होईल. दॅट मीन्स वी गेट A is equal to 8000 into 221. याला जेव्हा आपण 5 ने डिवाइड करू त्यावेळेस तो जो भागाकार आहे तो मिळणार आहे 221 आणि 1000 ला आपण 5 ने डिवाइड केल्यानंतर आपल्याला मिळतील 200 होल स्क्वेअर. त्याचा स्क्वेअर असल्यामुळे या दोघांचा दोनदा गुणाकार घेऊयात. A इज इक्वल टू 8000 इंटू 221 इंटू 221 डिवाइडेड बाय 200 इंटू 200. याने जर आपण डिवाइड केलं तर 200 ने जेव्हा आपण 8000 ने डिवाइड करू त्यावेळी आपल्याला मिळतील 40 आणि 40 ने जेव्हा आपण 200 डिवाइड करू त्यावेळेस 41 जार 40 आणि 45 आर 200 मिळतील. म्हणजे आपल्याला या ठिकाणी मिळणार आहे 221 इंटू 221 डिवाइडेड बाय 5. आता या ठिकाणी दोघांचा प्रॉडक्ट करून घेऊयात आणि त्याला फायनल जर आपण डिवाइड केलं तर आपल्याला आन्सर मिळणार आहे 9768.2 रुपीज. दिस इज द अमाऊंट. दिस अमाऊंट इन्क्लूड्स कंपाऊंड इंटरेस्ट. म्हणजे शलाकाने 8000 रुपये कर्जावर घेतलेले होते आणि 2 वर्षानंतर 10.5% व्याजासह रक्कम म्हणजेच रास जी आहे ती असणार आहे 9768.2. म्हणजे आपल्याला या ठिकाणी कंपाऊंड इंटरेस्ट शोधण्यासाठी या अमाऊंट मधून आपल्याला प्रिन्सिपल जे आहे ते सबट्रॅक्ट करावं लागेल. दॅट मीन्स अमाऊंट इज इक्वल टू कंपाऊंड इंटरेस्ट इज इक्वल टू अमाऊंट मायनस प्रिन्सिपल. दॅट मीन्स 9768.2 मायनस 8000. दॅट मीन्स वी गेट कंपाऊंड इंटरेस्ट इज इक्वल टू 1768.20 रुपीज. हे 2 वर्षांचं चक्रवाढ व्याज असणार आहे 8000 रुपयांवरती 10.5% प्रमाणे. हे आपलं फायनल आन्सर असणार आहे. विद्यार्थी मित्रांनो 14.1 या प्रॅक्टिस सेटमध्ये एकूण 3 एक्झाम्पल्स होते. एक टेबल, त्या टेबलमध्ये मी 2 एक्झाम्पल्स या ठिकाणी सॉल्व्ह करून दिलेले आहेत आणि 2 वर्ड प्रॉब्लेम्स होते ते आपण या ठिकाणी सॉल्व्ह केलेले आहेत.